अनु, आज कांद्याच्या पातीचं तव्यावरचं बेसन बनवते का? ठीक आहे मम्मी, एकदम तुझ्या आवडीचं बनवते. तर मम्मीसाठी कांद्याच्या पातीचं तव्यावरचं बेसन बनवते. त्याच्यासाठी पातीला असं कापून घ्यायचं. नंतर हिरवी मिरची, लसूण, जिरे बारीक करून घ्यायचे. गरम तेलामध्ये मोहरी, जिरे टाकायचे. हिरव्या मिरचीचं वाटण टाकायचं. कापून घेतलेली पात टाकायची. चांगलं मिक्स करून घ्यायचं. हळद टाकायची थोडीशी. तर आता याच्यात मध्ये पाणी टाकायचं, मीठ टाकायचं. आता पाण्याला उकळी आली का बेसन हटून घ्यायचं आणि मस्त पैकी शिजून घ्यायचं. नंतर गरम गरम तेलाचा तडका द्यायचा वरून. झाला बेसन रेडी. आता बेसन तर रेडी झालं, पण बघा किचनचा किती हाल झालाय. चला आता याला साफ करून घेते, नाही तर मम्मी वरडन. तर मी काही टेन्शन घेत नसते, कारण की मी बिकोचा रियुजेबल किचन टॉवेल वापरते. असा रोल येतो, त्याच्यामध्ये 20 शीट्स येतात. असा माग दिलेला असतो, तिथून वडून काढायचा आणि पाण्यात बुडून युज करायला घ्यायचा. बघा आता गॅसवरची किती घाण एकदम झटकन निघून गेली. किचन स्टाईल असो किंवा भांडे असो, एकदम फटाफट साफ. हा दिसतो टिश्यू सारखा, पण याला आपण 100 वेळेस धुवून वापरू शकतो. हा बांबू पासून बनवलेला आहे. किती पण वडलं ना तरी फाटत नाही आणि याने आपण पूर्ण घर साफ करू शकतो. जर तुम्हाला पण हा किचन टॉवेल पाहिजे असेल तर तुम्ही याला अमेझॉन वरून पण घेऊ शकता किंवा स्क्रीन वरती प्रोडक्ट टॅग केलेला आहे, तुम्ही तिथून घेऊ शकता.